आलो आम्ही रेयांशला स्कूल मध्ये सोडायला. रेयांश हाय कर बेटा सगळ्यांना. आता कुठे चालला? आणि आता आलोय स्कूलला सोडायला. गर्दी कमी आहे. चल सोडला तर स्कूल मध्ये आणि आम्ही चाललोय डीमार्टला आता. मग स्वप्नील आणि मी एक वस्तू जे जे पाहिजे ते बघत होतो आणि घेत होतो. आम्ही वायफळ काही घेत नाही, जे जे घरात लागतं तेच घेतो. तो असं सगळं सामान घेतलं आणि मग बिलिंग काउंटरला गेली मी बिलिंग करायला. एक सामान काढून दिलं आणि मग ते बिलिंग केलं. बिलिंग केल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे जायला. आणि आता आमची झाली शॉपिंग आणि आम्ही निघालोय. बजेटच्या थोडस जास्त झालं. बजेट ठेवलं ना, बजेट ठेवलेलं आम्ही 4,000चं, झालं 5,000चं है ना. ते पण काय एक्स्ट्रा घेतलंच नाही. आणि आम्ही 2 महिन्याचं एक्स्ट्रा सामान भरतो. गहू तांदूळ आम्ही 6-6 महिन्याचे भरून ठेवतो. आता हा, गावाकडे तांदूळ वगैरे 6-6 महिन्याचे 50 किलोची गोण आहे, गहू 50-60 किलो आहे. असं आहे. नेसेसरी सामान घेतो. आणि मग स्वप्नील सगळ्या पिशव्या ठेवत होता गाडीत. स्वप्नीलला खायचं होतं डीमार्टच्या इथलं सॉफ्ट आहे ऍक्च्युली, बट मी त्याला खाऊन नाही दिलं, तो आजारी असल्यामुळे. म्हटलं नको खाऊस. डीमार्टच्या बाजूला तिथे न्यू रोड आहे, सो आम्ही आता थोडं तिथे फिरायला आलोय. हा रोड पुढे ना टिटवाळ्याला कनेक्ट होणार आहे, डायरेक्ट टिटवाळ्याला जाणार आहे ना. आता अर्धाच झालाय. छान क्लायमेट, छान आहे. पाऊस कमी आहे पण क्लायमेट खूप छान आहे. आणि आम्ही आता चाललोय दुर्गाडीच्या तबेलामध्ये. काय करायला स्वप्नील? चीक आणायला चालू आहे खरवसचा. खरवस बनवायला. खरवस बनवणार आहे आम्ही घरी, सो ते चीक आणायला चाललोय. तिथे तबेलामध्ये भेटतो बाहेर जो दुर्गाडीला. भेटतो ना खरवस, तो खरवस नसतो, ते पावडर असतं. पावडरचं काहीतरी प्रकार असतो, खरवस नसतो. ते खाऊ नका, खूप घाण असतं ते. ते तू खायचाच पहिला. हा खूप खूप खायचा ते. आणि मी याला तेव्हा नावं ठेवायची, तेव्हा मला खूप बोलायचा हा का हा तू नको मला सांगूच, तोच कराय. खायचं आम्ही नाही, तू बोल. मी ते लहानपणापासून खायचो. मला माझे काका आणायचे, म्हणजे छोटे काका होते ना, ते आणायचे खरवस रात्री येताना. मला माझ्या भावाला तेव्हापासून आम्हाला सवय लागली होती ती खायची. आणि आईला पण माझ्या आवडतो खूप तो गाडीवरचा खरवस. आता ती येणार 1-2 दिवसाने, तेव्हा परत आणू. आता आम्ही आज फक्त थोडाच घेणार आहे, अर्धा किलो. जास्त नाही खाणार, खूप फॅटी असतं ते, वजन वाढतं त्याने. आता झाली इच्छा खायची, इच्छा खायची झाली आम्ही घरी बनवून खाऊ. आई आल्यानंतर परत आणू, तिला बनवून देऊ. मी नाही बनवा, आई बनवते, मनीषी छान बनवते. मेरी मॉम बनाती है वो सब. छान असतं, आवडतं मला. गुळाचा. आणि त्या तबेल्याला कसं रोजच्या रोज फ्रेश भेटतो चीक. खूप म्हशी आहेत तिथे, रोजच्या रोज भेटतो. थोडा कॉस्टली आहे पण प्युअर असतो. असं 2-3 दिवसाचा नसतो, सेम डेचा असतो. आणि 12 महिने अवेलेबल असतो तिथे. रोज काही ना काही म्हैस वेलेली असतेच ना. काय खालेली असते? वेलेली म्हणजे डिलिव्हरी शब्द आहे वेलेली. डिलिव्हरी बोल ना, डिलिव्हरी झालेली असते. वेलेली पण बोलतात ना. आणि पहिल्या 2ऱ्या दिवसाचाच घ्यावा, 3ऱ्या-4थ्या दिवसाचा मग तो नीट होत नाही चीक. ते दूधच होतं, दूधच असतं. दाखवतो तुम्हाला आम्ही कुठून घेतो. आता आलो आम्ही शिवाजी महाराज चौकात आलो, दुर्गाडीला. महाराज बाबा कसे उभे आहेत मस्त थाटात. जाताना सीएनजी पण भरायचं आहे, ते सीएनजी पंप आहे महानगरचा. सीएनजी पण संपत आलं, 3 पॉइंट राहिले. 4 करोड येताना भरला होता. रॅशला पण आवडतो खरवस, रॅश पण खातो है ना. इथून घेतला आम्ही हे काय ते खरवस. आणि आहे हे दुर्गाडी देवीचं मंदिर.
बघा इथे कमानीचं आता काम चालू आहे. कमानीचं कमान काम बांधली. चालू आहे. नवीन कमान बांधतात, खूप मोठी कमान बांधतात. आणि मग आता आलो फायनली घरी. आणि आता घेतलं आम्ही डीमार्ट मधून आणलेलं सामान लावायला. आणि असे आता रिकामे झालेले डब्बे पण सगळे भरून ठेवतोय. 3 ones are 3, 3 twos are 6, 3 threes are 9, 3 fours are 12, 3 fours are no, 3 fives are 50, 3 six are 80, 3 eights are 3 sevens are 21, 3 eights are 24, किती? 24, हा 3 eights are 24 झालं ना, 3 nines are 27, 3 tens are 30. व्हेरी गुड. अजून एकदा पायट करा, पण नीट नाही झालंय. ठीक आहे. आणि आता आम्ही करतोय खरवस. ही घेतली वेलची सोलून, हा गुळ आणि हा चीक आणि हे दूध.